शिंदे सेनेत नव्यानं गेलेले शिंदे यांच्यावर विनयभंगासह अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल। शिवसेना शिंदे गटात गेलेले एएसएस क्रिएशनचे संचालक शिंदे आज वादाच्या भोवऱ्यात अडकले असून त्यांच्यावर विनयभंगाचा आणि अनुसूचित प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे। जळगावच्या 3 महिला बुलढाण्यात नोकरीसाठी आल्यावर विविध कंपन्यांचे प्रोडक्ट विकण्यासाठी सांगून एकटीने माझ्यासोबत चलावं लागेल असे एएसएस संचालकांनी सांगून विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप महिलांनी केलाय, अशी तक्रार बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात महिलांनी दाखल केली असून नुकतेच शिंदे सेनेत गेलेले शिंदे नामक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर यावेळी परस्पर विरोधी तक्रार सुद्धा देण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवी राठोड यांनी दिली आहे। आज सकाळी अंदाजे 11 ते 11:30 वाजता जळगाव खान्देश येथील 3 महिला नोकरी संदर्भात एएसएस क्रिएशन संगम चौक येथे आल्या। तेथील संचालकांनी त्यांना विविध प्रॉडक्ट्स विकण्याबद्दल सांगितले व नोकरी मिळवून द्यायची असेल तर माझ्यासोबत तुम्हाला एकटं यावं लागेल असे त्यांचे बोलणे झाल्यावर संबंधित तिथल्या महिला थोड्याशा चिडल्यात आणि त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली। त्यातूनच जातीवाचक परत शिवीगाळ झाली अशी तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली आहे। त्यावरनं आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। काय गुन्हा दाखल केला? त्यामध्ये विनयभंग आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा या अनुसार गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीचं नाव? आरएसएस क्रिएशनचे संचालक कोण? शिंदे। त्यात क्रॉस कंप्लेंट झाली आहे का? तसं क्रॉस कंप्लेंट द्यायला काही एक महिला आलेली आहे, त्याची आता पडताळणी सुरू आहे। लोकनायक न्यूज